महिना लोटला तरी आखाती देशांमधील युद्ध संपायचं नाव घेत नाही। या युद्धाचा झळा ह्या मुंबईसह अर्थात संपूर्ण देशाला बसलेला आहे। संपूर्ण देशात सध्या सिलेंडरचा तुटवडा आहे आणि त्यातच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लिहिलेलं एक पत्र हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे। सध्या जैन बांधवांचा एक उत्सव चालू आहे आणि उत्सवासाठी मलबारील जे त्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यातील जैन मंदिरांना प्रत्येकी 5 सिलेंडर उपलब्ध करून देण्यासंदर्भातलं हे पत्र आहे। आणि आपण जर बघितलं तर स्थानिक जे पक्ष आहेत मग शिवसेना ठाकरे गट असेल, आम्ही गिरगावकर असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, या सगळ्यांनीच मंगलप्रभात लोढा यांच्या या पत्राला आक्षेप घेतलेला आहे। आपल्यासोबत सध्या ठाकरेंचे विभाग प्रमुख देखील आहेत। सर, जे काही पत्र मंगलप्रभात लोढा यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाला दिलेलं आहे त्याला तुमचा विरोध आहे। धार्मिक कामांसाठी खरं तर ते सिलेंडरची मागणी करतात, विनंती त्यांनी केलेली आहे, मग एवढा विरोध का होतो? नाही, गिरगावमध्ये फक्त जैन मंदिरं नाही, इतरही मंदिरं आहेत। त्या इतर मंदिरांसाठी त्यांनी मागणी नाही केली आहे। आणि हे प्रत्येक धार्मिक याच्यामध्ये जैन, मारवाडी, मराठी असा जो वाद तयार करत आहे ते फक्त विशिष्ट समाजाचे आमदार नाही आहेत। तुम्ही म्हणताय ते वाद करतायत, पण त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे की हा जो काही कोटा हे सिलेंडर उपलब्ध करून देण्याची त्यांनी विनंती केली ते काही सामान्यांच्या कोट्यातून नाही। आणि दुसरं असं की इतर धार्मिकांनी जरी त्यांच्याकडे मागणी केली तर त्यांच्यासाठी देखील ते प्रयत्न करतील न, पण इतर मंदिरांसाठी पण त्यांनी मागणी करावी नाही ना। तर आमचे गणपती मंदिर आहे, इथे स्वामींचं मठ आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मागणी केली तर आम्ही ते रास्त मांडलं असतं। फक्त विशिष्ट समाजासाठी मागणी केली ते आम्ही समजा मान्य करू पण शकतो, पण ते सर्व जेवढे घटक आहेत त्या सगळ्यांचे ते आमदार आहेत। आपण बघतोय की गेल्या जवळपास महिनाभरापासून मुंबईच नाही तर संपूर्ण देशामध्ये सिलेंडरचा तुटवडा आहे। गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात। तुम्ही गिरगावमध्ये राहता, गिरगावमधली काय परिस्थिती इथे की सिलेंडरचा तुटवडा भासतोय? गिरगावमध्ये सिलेंडरचा तुटवडा भासतोय, कारण का तुम्ही बघाल तर कमर्शियल सिलेंडर वडापावच्या गाड्या ज्या हातावर पोट आहे त्या गाड्या सगळ्या बंद झाल्या, चहा वडापावचं। आणि मगाशी तुम्ही आता सांगितलं की त्यांनी सगळ्या हे त्यांनी जैन मंदिरांसाठी केलं आहे ना पत्र, तर आमचं म्हणणं 2 दिवसापूर्वी रामनवमी झाली, आज सर्वात जास्त भंडारा म्हणजे गरीब लोक जे आहेत हातावर पोट आहेत त्यांचे जे जो असतो भंडारा त्या लोकांसाठी, तो भंडारा 50-60 वर्षामध्ये पहिल्यांदा या वर्षी तो भंडारा झाला नाही। मग तेव्हा लोढा कुठे गेले? 2 दिवसानंतर कुठे गेले म्हणताय, पण तुम्ही किंवा जे आयोजक होते त्यांनी त्यांच्याकडे काही मागणी केली होती का? त्यांच्या लोकप्रतिनिधी त्यांनी सांगावं। आता हे लोकांनी मागणी केली आहे, ठीक आहे, मागणी तुम्ही असं बॅनर लावा ना, तुम्ही सगळ्यांना सांगा की जो धार्मिक उत्सव करेल त्याला तुम्ही सिलेंडर द्या म्हणून। तुम्ही असं का नाही करत? तुम्ही फक्त जैन लोकांसाठी। आम्ही गिरगावकर संघटनेचा देखील या जे काही पत्र आहे त्याला तुम्ही आक्षेप घेतलेला आहे। खरं तर लोढा हे जैन मंदिरांसाठी धार्मिक कार्यक्रमांसाठी जवळपास जी 16 मंदिर आहेत त्यांच्यासाठी त्यांनी प्रत्येकी 5 सिलेंडरची मागणी केलेली आहे। तुमचा नेमका का त्याला विरोध आहे? विरोध त्यांच्या मागणीला वगैरे तसं नाहीये, ह्यांनी फक्त जाहीर करावं की हे जैन समाजाचेच आमदार आहेत, आम्हाला काही फरक पडत नाही। आम्ही ही आत्ता आंदोलन काय गाडीला किक मारून घरी जाऊ, कोळशावर जेवण बनवू चालेल, पण एकाच समाजाचं फक्त तुम्ही उदो करणार, एकाचं टाळू दुसऱ्याचं कवटाळू, हे नाही चालणार। फक्त इलेक्शन आलं, निवडणुका आल्या की फक्त ह्यांना आठवतो मराठी माणूस, मग त्यांना कप बशा द्या, साड्या वाटा, कोणाला शिर्डीला पाठवा, हे आमदाराचं काम नाहीये। आणि मराठी माणूस एवढाच विकला जातो, ह्याची खरोखर लाज वाटते, ह्याची लाज वाटते। त्यांचं असं म्हणणं आहे की इतर धार्मिक जरी त्यांच्याकडे त्यांच्या धार्मिक विधीसाठी आले, मागणी केली तर त्यांच्यासाठी देखील ते प्रयत्न करतील। जेव्हा त्यांचं ते प्रकरण उघडकीस आलं ना तेव्हा ती सारवासारव केली, सारवासारव। अरे आता आपले कपडे निघालेले आहेत, आता पहिलं धोतर त्यांना वाटत, तशातला प्रकार आहे तो। आणि नुसतं एक पत्रक उघड झालं म्हणून त्यांची धावपळ झाली, असे किती पत्रक किती जैन सोसायट्यांमध्ये गेलेत। हा संशोधनाचा विषय आहे, हे पहिले शोधून काढा। जैनांविरोधात आम्ही नाही, तुम्ही तुमच्या घरात आहात, आम्ही आमच्या घरात सुखी आहोत, पण आमच्या घरात काय चाललंय, आमच्या ताटात आम्ही काय खातोय हे बघायचा तुम्हाला अधिकार नाहीये। आणि आता हे जैन समाज, हा जैन समाज आता आमच्या स्वयंपाक घरापर्यंत गॅसच्या रूपात घुसतोय। अटकाव करणार, आम्ही अटकाव करणार। म्हणजे काय करणार नेमकं? प्रत्येक पक्ष मिळून रस्त्यावर उतरणार, प्रत्येक पक्ष खांद्याला खांदा लावून। आज इकडे बघताय राष्ट्रवादी काँग्रेस आहेत, शिवसेनेवाले आहेत, मनसेवाले आहेत, हे गिरगावातले कार्यकर्ते आहेत। मी एक विशिष्ट गिरगावातल्या कार्यकारिणीचा सदस्य आहे, पण शेवटी मराठी आहे मी मराठी आहे। निवडणुका आल्या तेव्हा हिंदू खतरे में चालू होतं, आज मुंबईसह महाराष्ट्रात मराठी हिंदू खतऱ्यात आहे। आम्ही का मराठी म्हणजे हिंदू नाही की काय? आम्ही हिंदू नाही की काय? मनसेची काय भूमिका असेल? मनसेची भूमिका आम्ही काल परवा जाहीर केली आहे। सर्वप्रथम हे कधी बाहेर आलं, जेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मंगलप्रभात लोढाने जर्मन प्राईड नावाची ताडदेवला एक सोसायटी आहे त्या सोसायटीला पत्र दिलं होतं की तुमच्या
उत्सवासाठी जर गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसेल तर तुम्ही माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा. त्याच्यावरच त्याच दिवशी मनसेतर्फे त्या इमारतीखाली आंदोलन करण्यात आलं. आंदोलन केल्यानंतर काल मनसेतर्फे या विभागामध्ये जेवढ्या गॅस हे जे सध्या गॅसचा मुद्दा आहे, जी काही मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केलेली आहे, त्या संदर्भात देखील मनसे आता आंदोलन करणं केलं ना. आम्ही काल गॅस एजन्सीजना पत्र दिलेलं आहे. जर मंगलप्रभात लोढा तुमच्यावर कुठला दबाव आणत असेल की विशिष्ट समुदायाला गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्या, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, मनसेशी संपर्क साधा. आम्ही त्यावेळेला तिथे काय ते बंदोबस्त करू. आणि आम्ही मनसेतर्फे तरी प्रत्येक वितरकांच्या बाहेर आमची 2 माणसं उभी आहेत. सामान्य लोकांना जर पुरवठा होत असताना कुठली अडचण होत असेल तर आम्ही तिथे खळखटाक आंदोलन तर करणारच आहोत. सध्या आपण बघतोय की सगळीकडे सिलेंडरचा तुटवडा आहे. गिरगावातली सध्या काय परिस्थिती आहे? गिरगावमध्ये भयानक परिस्थिती आहे. ती परिस्थिती ह्या आमदारांनी ओढून आणलेली आहे. कारण शिधा वाटप पत्रिका जी आहे तिथे प्रत्येक म्हणजे त्या ऑफिसरला जाऊन भेटलंय आणि त्या ऑफिसरकडनं त्या लोकांनी म्हणजे आमदारांनी त्यांच्याकडनं लेटर लिहून घेतलंय आणि सांगितलंय की आमच्या समाजामध्ये आमच्या जैन मंदिराकडे तुम्ही, कारण हे त्यांच्याकडे का गेले त्याचं कारण हे आहे कारण त्यांची जी चेकिंग चालते इतरांना म्हणजे त्यातून इतरांना सिलेंडर दिले जात नाहीत, ते दुजाभाव होतो असं म्हणायचं तुम्हाला? फक्त या समाजासाठीच केलं जात आहे. रामनवमी झाली, गुढीपाडवा झाला, ह्या सगळ्या हिंदू धर्माच्या सणासाठी हा त्यांनी का नाही अट्टास केला की बाबा ह्या गोष्टीसाठी कुठल्या एका समाजाचा आमदार नाही आहे, सर्वाधिक समाजाचा तो आमदार आहे. मग ह्या गोष्टीसाठी सीधा वाटपांकडे तिकडे जाऊन त्यांनी त्यांच्यावर प्रेशर टाकून त्यांना सांगितलं तुम्ही माझ्यातर्फे तिकडे द्या म्हणून. आणि त्याच्यानंतर प्रत्येक गॅस एजन्सीला त्यांनी लेटर दिले. ते सुद्धा कशाला, कमर्शियलच पाहिजे आणि प्रत्येक जैन मंदिरामध्ये 5-5 सिलेंडर द्या. आता तुम्ही सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत, विरोधी पक्षातले. पुढची भूमिका काय असेल आता तुमची? पुढची भूमिका म्हणजे आम्ही सर्व एकत्र आलोय. हा आवाज हा मराठी माणसाविरुद्ध आणि हा समाजाविरुद्ध तुम्ही कुठल्याही तुमच्या ताकदीनुसार तुम्ही सर्वांना दाबू शकत नाही. आम्हाला हेच म्हणायचं आहे की तुम्ही आमदार एका गोष्टीचे ना सर्वांचे आहात, त्यामुळे तुम्ही सर्वांचा विचार केला पाहिजे होता. त्यामुळे आम्ही म्हणजे सर्व पक्षीय गिरगावकर, आम्ही गिरगावकर वगैरे यासाठी जमलो आहेत की ह्यांची जी काळा कारनामे आहेत ती उघडी करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो. राजकीय पक्ष विरोधातले हे मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या पत्राविरुद्ध एकत्र आलेले आपल्याला सध्या दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.